जिथं मुंग्या जातात त्या समृद्धी घेऊन येतात किंवा चांगले दिवस आणतात असं म्हणण्यापेक्षा जिथं समृद्धी असते तिथं मुंग्या जातात हे पूर्ण सत्य आहे. म्हणजे मुंग्या कुठे जातात म्हणतो ना आपण, गुळ राहायला म्हणजे मुंग्या येतात, मुंग्या लागतात, तसं आहे ते. आपल्या घरी गुळ आहे, साखरेचं पोतं आहे, धनधान्य आहे, रवा आहे, याला सुद्धा मुंग्या लागतात. आणि आपल्या घरी जर धनधान्य असेल तर मुंग्या येतात. याचा अर्थ काय की जिथं समृद्धी असते, जिथलं घर ज्यांच्याकडे धनधान्यानं भरून विपुल असते तिथं मुंग्या येतात, हे सत्य आहे. आणि आपल्या आजूबाजूला कोणकोणती झाडे असतात किंवा कुठे साप राहतो वगैरे वगैरे आपण म्हणतो ना, साप हा कुठे राहतो कुठेच राहत नाही असं आहे की, कारण साप हा एका ठिकाणी राहत नाही आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे त्याच्यामुळे. आणि साप माणसाला भीतो. हे सर्व जे प्राणी आहे ना माणसाला घाबरतात, कारण यामधला माणूस एक असा प्राणी आहे की यांनी सर्व प्राण्यावर आणि निसर्गावर आघात केलेला आहे. करिता प्रत्येक प्राणी मात्राचं आपापल्या ठिकाणी महत्व आहे, ज्याचं त्याला राहू द्यावं. आपण सापाला जर सापावर पाय दिला तर साप आपल्याला काहीच करत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी झाडे आवश्यक असतात. करिता असा गैरसमज करणं चुकीचं आहे की या झाडाखाली साप राहतो, त्या झाडाखाली साप राहतो, बस एवढंच आहे.